केंद्र सरकारने वाहतूकदारांशी संबंधित कायद्यात केलेल्या बदलांना विरोध करण्याकरता बीडमध्ये ट्रान्सपोर्ट चालक मालक संघटना आक्रमक झाल्या। केंद्र सरकारने या कायद्याचा फेरविचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनं देखील बंद करू असा इशारा देण्यात येतोय। या सगळ्याचा आढावा घेतात आपले प्रतिनिधी विकास माने। केंद्र सरकारने वाहतूकदारांशी संबंधित केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये सध्या चालक मालक संघटना जी आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सध्या जे काही चालक संघटना असतील त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। सर्व ह्या ठिकाणी जे आहेत चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, नेमकी मागणी काय आहे तुमची थोडक्यात सांगा। हा कायदा रद्द झाला पाहिजे। या कायद्याने कुठल्याही ड्रायव्हरचं भवितव्य चांगलं होणार नाही। या कायद्याने आमच्या सगळ्या आयुष्याची बर्बादी आहे, आमच्या पूर्ण संसाराला आग लागणार आहे या कायद्याने। आणि केंद्र सरकारने आमच्या या गोरगरिबांच्या कायद्या जे केलेला आहे तुम्ही त्याचा आम्ही विरोध करतो। पहिले तर सरकारला आमची विनंती आहे केंद्र शासनाला की हा जो कायदा चुकीचा कायदा त्यांनी मंजूर केलेला आहे हा कायदा रद्द करण्यात यावा। दुसरा विषय राहिला गोरगरीब ड्रायव्हर लोक आपापले शेती विकून गाड्या घेतलेल्या असतात आपल्या घरचं पोट भरण्यासाठी, आणि त्यांच्यावर जर हा अन्याय होत असेल तर आम्ही ह्या गोष्टीचा राजमुद्रा सामाजिक संघटनेतर्फे वाहतूक संघटनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। सरकारला आमचा एकच इशारा आहे, सरकारने ड्रायव्हरच्या समस्या जाणून घ्यावा आणि नंतर तिथून पुढं काय ती मागण्या मान्य करावा ड्रायव्हरच्या। आणि जे शहासाहेबांनी केले ते समजून घेऊन ड्रायव्हरला एवढ्या पगारी नाहीत, ड्रायव्हर कसा तसा जगतो याचा विचार सरकारने करा। हा कायदा पुन्हा एकदा फेरविचार करून त्याची दुरुस्ती केली जावी अशी मागणी केली जाते आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।